ताईवांचं असं सगळं वागण्यापूर्वी तुम्ही मला विचारायला हवं होतं. तेच तुला विचारायचंय मला. जे करायला नको होतं ते सगळं तुम्ही केलं आणि वर त्या मुलीला घरात आणून ठेवली. कोणी सांगितलं तुम्हाला हे? कुणी सांगायला कशाला हवं, पण खरंय नाही. वंस, हत्ती आणि 7 आंधळ्यांची प्रसिद्ध गोष्ट ठाऊक आहे ना तुम्हाला? अगदी तसंच अश्विनी गरोदर आहे. होणारं मूल शुभंकरचं आहे. ही दोन्ही सत्यच आहे, पण तरीही ती अपूर्ण आहे. तुम्ही शांतपणे ऐकणार असाल तर पूर्ण सत्य मी तुम्हाला सांगते. आणि मला खात्री आहे की तुमचा गैरसमज नक्कीच दूर होईल. वंस, मला माहिती आहे ही गोष्ट तुम्हाला ताराने सांगितली आहे, पण ही माहिती अपूर्ण आणि चुकीची आहे. आपण जे काही करतो त्याच्यामध्ये अनैतिक असं काहीही नाही. तुम्ही दारात पाय टाकल्या टाकल्या हे सांगणं बरोबर नाही म्हणून थांबले होते मी. यामागे तुमच्यापासून लपवण्याचा माझा हेतू नव्हता. हो, पण हे सगळं करण्यापूर्वी माझ्याशी थोडं बोलायला नको होतं तुम्ही? गोष्टी सगळ्या इतक्या वेगाने घडल्या की आम्हाला सांगायला जमलंच नाही. तरीही माझं थोडं चुकलंच. तुमच्याशी बोलायला हवं होतं, पण प्लीज तुम्ही राग मानून घेऊ नका. ही तुझी डायरी. मी काही गोष्टी या पॅड मध्ये नोट करून ठेवल्यात. घरी जाऊन सॉर्ट आउट करते. काय रे, किती गुण घातलेस तू तारखांचे? नाही, पण ते आता तू माझ्यावर सोड. डोंट यू वरी अबाउट दॅट. मला सिरियसली विचारते, म्हणजे मीरा तुझं हे काम नाही का बघत? आम्ही एकमेकांच्या कामात कधीही लक्ष घालत नाही. रादर ढवळाढवळ करत नाही. हेच तर आमच्या यशस्वी संसाराचं सिक्रेट आहे. हॅलो मॅडम. मॅडम, हो विश्वनाथ, काय रे, काय झालं? घाबरलास का तू? अहो इथं अश्विनी मॅडमला जोरात चक्कर आले, पडल्या त्या. काय? हो मॅडम. पडल्या? अरे तुम्ही कुठे आहात आता? अहो आम्ही इथेच आहोत मॅडम. अरे विश्वनाथ, इथेच म्हणजे कुठे आहात? आणि अश्विनी कुठे आहे? त्यांना मागच्या शिफ्ट बसवलंय मॅडम. त्यांना तिथल्या तिथे पहिल्यांदा मीराच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आम्ही तिथेच पोहोचतोय, कळलं? हो मॅडम, हो येतो मी. रमा, बघितलंच का काय झालंय ते? पण काय तडा तडा बोललीस तू त्या पोरीला, त्याचा हा परिणाम. आज सकाळी दोघी जणी आपल्या समोर हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या ना चेकअपसाठी, आणि सगळं काही नॉर्मल आहे असं म्हणाली मीरा. तो शुभंकर बिचारा काही बोलला नाही म्हणून, पण तू जो काही तमाशा केलास ना त्याचा परिणाम झाला त्या पोरीच्या मनावरती. नक्की असंच झालंय. बीपी लो झाल्यामुळे चक्कर आली तिला. बेड रेस्ट इज अ मस्ट फॉर हर. ऍक्च्युली आज सकाळी चेकअप झाला तेव्हा सगळं ठीक होतं, अगदी परफेक्ट. मला काय वाटतं माहितीये, तिच्या मनावरती खूप स्ट्रेस आहे आणि ती इंट्रोवर्ट आहे ना, बोलत नाही फारसं. त्यामुळे तो सगळा ताण मनातल्या मनातच राहतो तिचा. शुभू, नमिता, एवढी काळजी करण्यासारखं खरंच नाहीये काही झालेलं. खरं म्हणजे ना माझंच चुकलं मीरा. मी रमावंसांना जरा धीर करून सगळं सांगायला हवं होतं. मा, तू नको ना स्वतःला बोल लावून घेऊ. एवढं टेन्शन घेण्यासारखं खरंच काही नाहीये, बिलीव्ह मी प्लीज. अरे उचलत का नाहीये हे फोन? माझा फोन याची वेळ माहिती तरी सुद्धा काय करते? अशू